मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत CJIने एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यामध्ये एका शब्दाचा उच्चार झाला होता. तो म्हणजे काय? तर झुरळ, कॉकरोच. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जी एकी होऊन त्या तृणमूल काँग्रेसचं सरकार उलथवून टाकणारी जी ताकद हिंदूंमध्ये निर्माण झाली, हिंदूंनी ती एकजूट दाखवली, एकत्र एक ताकद दाखवली, ती फोडण्यासाठी, ती डिस्ट्रॉय करण्यासाठी हा अजेंडा राबवला जातोय. याच्या मागे उद्देश हाच आहे, हिंदूंचं साम्राज्य उलथवून टाकणं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? कारण पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी ते करून दाखवलं आहे, ते वास्तविक स्वरूप त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आता भारतभर सगळे हिंदू एकवट आहेत आणि हीच गोष्ट त्यांना नको आहे. म्हणून त्यांनी त्या जंतर मंतरवरती जे ते आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनामध्ये हिंदूंच्या विरोधात सुद्धा ते घोषणा देत आहेत, आपलं वक्तव्य करत आहेत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाइक करा, आपले विचार कमेंट बॉक्स में मांडा. चांदी की चम्मच मुंह में लेकर पैदा हुए राहुल गांधी चुप है, मांग कर रहे थे और आप गवर्नमेंट ने लाठी चार्ज कर दिया। 160 से ज्यादा लोगों पर FIR हो गई। नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी फिरोजकर. मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत CJIने एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यामध्ये एका शब्दाचा उच्चार झाला होता. तो म्हणजे काय? तर झुरळ, कॉकरोच. आणि या कॉकरोचचा उल्लेख झाल्याबरोबर त्या कॉकरोचला उचलणारा व्यक्ती हा अमेरिकेमध्ये एक निर्माण झाला आणि अमेरिकेमधून त्यांनी एक पार्टी स्थापन केली, कॉकरोच जनता पार्टी. त्याने या पार्टीचा ज्यावेळी उल्लेख केला, जाहीर केलं आणि त्यांनी सामाजिक माध्यमावरती आपल्याला फॉलोअर वाढवले, त्यांना फॉलोअर मिळाले सामाजिक माध्यम. लक्षात घ्या. आणि या फॉलोअरच्या जीवावरती त्यांना वाटलं की आता आपल्याला हे जग आपल्या कवेत आलेलं आहे, आकाश ठेंगणं झालं. आणि त्यांनी ही पार्टी स्थापन केली, कॉकरोच जनता पार्टी. आता ह्या कॉकरोच जनता पार्टीला मी जनता पार्टी म्हणतोय. आता जनता पार्टी हा उल्लेख मी का केला आहे? तर जंत हा जो एक जीव आहे, तो परजीवी आहे. तो प्राणी मात्राच्या पोटात त्याच्या अन्नरसावरती जगतो, परजीवी. जसे हे आंदोलनजीवी. तुम्हाला ह्या अगोदर किसान आंदोलन माहीतच असेल. त्या किसान आंदोलनामधून त्यांनी काय निष्पन्न केलं हेही तुम्हाला माहीत असेल. असे हे आंदोलनजीवी. आता यांना समर्थन कोणाचं आहे? तर आम आदमी पार्टीचं, काँग्रेसचं, जे इंडिया आघाडी आहे ना, त्या इंडिया आघाडीचं समर्थन आहे. ते आता स्पष्ट झालेलं आहे. आणि ते स्पष्ट कशामुळे झालं आहे तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. मित्रांनो, आता सोशल मीडियावरती, या सामाजिक माध्यमावरती एखादी पार्टी उभी राहते, त्यांना एवढं मोठं समर्थन मिळते. मला एक प्रश्न निर्माण झाला. आता मी सुद्धा सोशल मीडियावरती तुमच्याशी संवाद साधतोय, यूट्यूबद्वारे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मला काही लोकांचे फोन आले होते, माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की तुम्ही नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे जे काय भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचा विरोध करा, भारतीय जनता पार्टीचा विरोध करा, RSSचा विरोध करा. तुमचे फॉलोअर वाढतील, तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमचे व्ह्युअर्स वाढतील आणि तुम्हाला लाखोमध्ये नव्हे तर करोडोमध्ये उत्पन्न मिळेल. आता मित्रांनो, काही लोकांची माझं जे बोलणं झालं ते मी समजून आलो, कारण काँग्रेसवाले होते ते. मी त्यांना ओळखलं. पण काही लोकांना मी ओळखू शकलो नाही, कारण विदेशातून असतील कदाचित. कारण हे जे काय सामाजिक माध्यमं आहेत, सोशल मीडिया आहे, हे अमेरिकन बेस आहे. तर विदेशावरूनही फोन आले होते. पण मी त्यांना जुमानलं नाही, त्यांना नाकारलं. त्याबरोबर त्यांनी काय केलं, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्ट्राईक केलं आणि माझे सबस्क्रायबर कमी व्हायला लागलेत, उलट व्हायला लागलं. व्ह्युअर्स कमी व्हायला लागलेत, उलट व्हायला लागलं. म्हणजे तुम्ही विचार करा, मला या यूट्यूबमधून त्यांच्याकडून जे समर्थन मिळायला पाहिजे होतं ते समर्थन मिळेनासं झालं आणि उलटा प्रकार झाला. माझे व्ह्युअर्स कमी झालेत, सबस्क्रायबर कमी झाले. यावरून तुम्ही लक्षात घ्या.
नक्की काय चाललंय, नक्की काय आहे. आणि या अभिजित दिपकेचं रातोरात करोडोने 2 करोडच्या वरती फॉलोअर तयार झाले. ह्याच्या मागे असं काय गुपित आहे तुम्ही ठरवा आता. आता मित्रांनो, ह्या सोशल मीडियावरती निर्माण झालेली ही पार्टी कॉक्रोच जनता पार्टी. आता हे जे जनता आहेत, हे परजीवी आहेत, हे आंदोलनजीवी आहेत. त्यांचा उद्देश काय आहे? त्यांचा उद्देश काय होता? त्यांनी कुठल्या विषयावरती आपला मतं मांडली होती? आंदोलनाचा विषय कुठला होता त्यांचा? तर विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवती यांच्यासाठी. नीटचा पेपर लीक झाला हा त्यांचा एक मुद्दा होता. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, हा त्यांचा उद्देश होता. मग हा मूळ उद्देश राहिला बाजूला. आता तिथे ज्या घोषणा दिल्या जात आहेत, जे वक्तव्य केली जात आहेत, ते कोणते आहेत? नरेंद्र मोदीजी हटाव, देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी हटाव, RSS हटाव, हा त्यांचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, अंबानी अदानी हा त्यांचा अजेंडा आहे. म्हणजे युवती, युवक, ते विद्यार्थी, विद्यार्थिनी राहिले बाजूला, नीटचा पेपर राहिला बाजूला. तो नीटचा पेपर कसा फुटला, कोणी फोडला, त्याचे गुन्हेगार कोण आहेत हे राहिलं बाजूला. त्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा हा राहिला विषय बाजूला. आणि यांचं खोटं नेरेटिव्ह सेट झालं. मित्रांनो, हा अजेंडा कोणाचा आहे? नरेंद्र मोदीजींना हटवायला, भारतीय जनता पार्टीला हटवायला. हे जे NDA सरकार आहे, NDA सरकार आहे, याला हटवायचा अजेंडा कोणाचा आहे? तर इंडिया आघाडीचा. आता इंडिया आघाडीमध्ये कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, सर्वश्रुत आहे. कोण आहेत? त्यांचा म्होरक्या कोण आहे? तर राहुल गांधी. काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, उभाठा महाराष्ट्रामधून, ते शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस, असे सगळे आपला आम आदमी पार्टी, केजरीवाल, हे त्यांचे चट्टेपट्टे आहेत. हे त्यांचे घटक दल आहेत त्या इंडिया आघाडीचे. आणि त्यांचा अजेंडा हाच आहे. तुम्हाला हे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, हे उद्धव ठाकरे, शरद पवार हेच वक्तव्य करताना ऐकायला मिळालं असते. नरेंद्र मोदीजी हटाव, RSS हटाव, हे सरकार हटाव, हे अदानी अंबानी सरकार आहे, वगैरे वगैरे. आणि हाच अजेंडा हे अभिजित दिपके चालवत आहेत आणि त्यांचे समर्थक चालवत आहेत. मित्रांनो, मला एक प्रश्न पडला. आता सध्याच केरळमध्ये विद्यार्थ्यांनी केलेलं एक आंदोलन होतं. ते निपटून काढण्यासाठी, ते दडपण काढण्यासाठी तिथे लाठीचार्ज करण्यात आला, लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला. तिथे पाण्याच्या फोर्सने त्यांना हटवण्यात आला, पाण्याचे फवारे वापरण्यात आले. आणि तुम्ही विचार करा, मग तिथे जो आंदोलन दडपून टाकलं, निपटवून टाकलं, याबद्दल हे अभिजित दिपके यांनी वक्तव्य केलं का? त्यांनी त्याला विरोध केला का? किंवा त्या विद्यार्थ्यांचं समर्थन केलं का? नाही मित्रांनो, याचा अर्थ लक्षात घ्या. आता तिथे सरकार कोणाचं आहे? तर काँग्रेसचं. म्हणजे विचार करा मित्रांनो, कोणाच्या अजेंड्यावरती चालणारा अभिजित दिपके आहे. आता हे राहुल गांधी सुद्धा सभा घेत आहेत आणि त्या आपल्या मंचावरती उभं राहून ते विद्यार्थ्यांचं किती नुकसान होते, कशा प्रकारे नुकसान होते, ह्या झेंजीचं कसं नुकसान होते, नेपाळमध्ये जे झेंजीने केलेलं आंदोलन आणि तिथलं सरकार उलटून टाकलं, त्या प्रकारे एक आंदोलन घडवा. म्हणजे श्रीलंकेमध्ये झालेलं आंदोलन आणि तिथलं सरकार उलटून टाकलं, त्या बांगलादेशमध्ये झालेलं आंदोलन त्यांनी सरकार उलटून टाकलं. त्या झेंजीचं आंदोलन व्हावं, इथे आग डोंब उसळावी, हा त्यांचा उद्देश आहे. सरकारच्या विरोधात हा त्यांचा अजेंडा आहे. हा अजेंडा हे अभिजित दिपके चालवत आहेत. जर त्यांना त्या विद्यार्थ्यांचं समर्थन करायचं असेल, विद्यार्थ्यांसाठी लढायचं असेल, मग त्यांनी केरळामध्ये त्यांचं समर्थन का नाही केलं? त्या काँग्रेस सरकारच्या विरोधात बंड का नाही पुकारलं? आंदोलन का नाही पुकारलं? हा साधा सरळ प्रश्न आहे माझा, उत्तर मिळावं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतोय, मी काय मुद्दे उपस्थित करतोय. म्हणजे ह्या आंदोलनाच्या मागे विदेशी ताकद आहे, विदेशी अजेंडा आहे. ह्या भारतामध्ये जे बसलेले आहेत ना, ह्या विदेशांच्या, मग ते डीप स्टेट असो, म्हणजे पाताळ यंत्री, किंवा अन्य कोणी असो, कुठलाही देश असो, युरोपियन देश असो, अमेरिका असो, कोणी असो, हे पाकिस्तानी असो, चायना असो, कुठलाही देश असो, यांचा अजेंडा चालवणारे हे अजेंडाधारी आहेत. बाकी यांच्याकडून कुठलीही अपेक्षा आपण करू शकत नाही. कारण त्यांनी स्पष्ट करतायत, तिथे घोषणा कसल्या दिल्या जात आहेत, ते विरोध कोणाचा करतायत. परत त्या सर्जिल इमामचा ते तिकडे हे करतायत, उदो करतायत. म्हणजे ज्यांनी भारताचे तुकडे करायच्या घोषणा दिल्या, काय तो
भारत तेरे तुकडे होगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, तो खालिद त्याचं समर्थन करतायत. म्हणजे तुम्ही विचार करा ना, कोणाचं समर्थन करतायत? तर अतिरेक्यांचं. म्हणजे तुम्ही विचार करा, साधी सरळ गोष्ट आहे. तिथे कशा कशा प्रकारची लोक येऊन ते समर्थन करतायत. कोक्रोच तयार झालेत आणि कोक्रोच त्या बिळातून बाहेर पडले. आणि मी त्या CGIचा सूर्यकांतजींचा अभिनंदन करतो. त्यांनी जे उल्लेख केला कोक्रोच, आणि ह्यांनी आपली जात दाखवली. कारण हा निरुपयोगी जीव आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक जीव त्या सृष्टीसाठी सृष्टीला चालवणाराच आहे. त्या जो वास्तवात कोक्रोच आहे ना, त्याचा ह्या सृष्टीसाठी उपयोग आहे. प्रत्येक जीवाचा उपयोग आहे. प्रत्येक जीव आपलं कार्य करतोय. पण हे जे कोक्रोच तयार झालेत मनुष्यरूपी, आता यांना मनुष्य म्हणता येणार नाही. हे असुर, दानव, दैत्य, राक्षस आहेत. हे मनुष्य नाही आहेत. मित्रांनो, मनुष्याचे हे गुणधर्म आहेत. मनुष्य, दानव, दैत्य, राक्षस, असुर हा एक गुणधर्म आहे. आणि दुसरा देव, ईश्वर, परमेश्वर हा गुणधर्म आहे. आणि मनुष्य, मानव, माणूस हा एक गुणधर्म आहे. हे माणूससुद्धा राहिले नाहीत. ते असुर, दानव, दैत्य झाले आणि झुरळ बनले. आणि त्या फटीफटीतून ते बाहेर पडत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा. केरला में बीजेपी ने अपनी सरकार बना ली है, इसलिए केरला के बच्चों पर देखिए बीजेपी कैसे अत्याचार कर रही है। और दिल्ली में कांग्रेस वालों ने अपनी सरकार बना ली, इसलिए देखिए कितने आराम से कॉकरोच प्रोटेस्ट कर रहे हैं। ये तस्वीरें जो आप देख रहे हैं ये है केरला की, जहां कांग्रेस गठबंधन की सरकार है। वहां पर मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज और कई यूनिवर्सिटीज की फीस में 30 से लेकर 100% बढ़ोतरी हुई है। अब उसी फीस बढ़ोतरी को लेकर छात्रों ने आवाज उठाई, विरोध किया, सड़कों पर उतरे। तो देखिए कैसे कांग्रेस उनका दमन कर रही है। मोदी को तानाशाह कहने वाले लोग जरा ये नजारा भी देख ले कि कैसे केरला में युवाओं का आंदोलन अराजकता में तब्दील होता दिखाई दे रहा है। इन बेचारे छात्रों का दोष सिर्फ इतना था कि वो बढ़ती हुई फीस का विरोध कर रहे थे। अगर यही घटना किसी भाजपा शासित राज्य में हो जाए तो राहुल गांधी एंड कंपनी कहते कि संविधान और लोकतंत्र खतरे में है। राहुल गांधी जी वैसे तो आप कोटा जाकर बड़ी बड़ी डिंगे हाँकते हैं और अपने ही राज्य में बच्चों का ये हाल कर रखा है। ये दोगलापन आपका जनता बहुत अच्छे से देख रही है। जनता देख रही है कि आवाज उठाने पर आपने उन बच्चों पर वोटर कैनन चलवाया था। जनता देख रही है कि उन बच्चों पर आपने जरूरत से ज्यादा बल प्रयोग करवाया था। जनता देख रही है कि कैसे महिलाओं के साथ मारपीट की जा रही है। जनता देख रही है कि इतना सब कुछ हो जाने के बाद भी चांदी की चम्मच मुंह में लेकर पैदा हुए राहुल गांधी चुप है। मांग कर रहे थे और आप गवर्नमेंट ने लाठी चार्ज कर दिया। 160 से ज्यादा लोगों पर FIR हो गई। केरळमध्ये जे काय विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन, ते आंदोलनाला त्यांचं मान्यता नाही आहे, हा त्याचा अर्थ झाला. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं जे समर्थन आहे त्यांना, कारण अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे, नेता आहे या पूर्वश्रमीचा. आता ही आम आदमी पार्टीचं समर्थन आहे. मग पंजाबमध्ये ज्या वेळेला ही काय लाठीचार्ज झाली त्या विद्यार्थ्यांवरती, ज्या प्रकारे त्यांचं ते आंदोलन दडपून टाकलं, त्यावेळी या अभिजित दिपकेला एखादी पार्टी किंवा एखादा विरोध करावा असं वाटला नाही का? आणि यांनी विरोध कुठून दर्शवला तर अमेरिकेमधून. म्हणजे तुम्ही विचार करा, जो अमेरिकेला भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी विविध प्रकारे षडयंत्र रचतोय, ते डीप स्टेट षडयंत्र रचतायत, त्यांचा हा अजेंडादारी आहे. आता हे राहुल गांधीचे विविध मंचावरती जाऊन जे काय तारणहार झाले आहेत ना विद्यार्थ्यांचे, जेनजीचे, त्यांनी त्या आपल्या सरकारच्या विरोधात आवाज उठवला का? सरकारला त्यांनी फैलावर घेतलं का केरळमधल्या? कारण आता काँग्रेसचं सरकार आहे तिथे. विद्यार्थ्यांच्या विरोधात लाठीचार्ज केला त्याने, त्या पाण्याच्या फवाऱ्याचा उपयोग केला. म्हणजे तुम्ही विचार करा ना, बघा तुम्ही ना, तुम्ही हे व्हिडिओ बघितले असतील, ह्याचा अर्थ लक्षात घ्या.
हे वास्तव लक्षात घ्या, नक्की काय घडते. म्हणजे भारताची उन्नती, या देशाची उन्नती, या राष्ट्राची उन्नती, या राष्ट्राची प्रगती यांना बघवत नाही आहे. हा सरळ साधा यांचा अजेंडा आहे. तो विदेशी असो किंवा देशी असो, हे त्यांचे चट्टेबट्टे आहेत. हे सगळे षडयंत्र रचणारे त्यांचे चट्टेबट्टे आहेत. ज्या डीप स्टेटला हे समर्थन करतायत, त्या डीप स्टेटच्या अजेंड्यावरती हे चालत आहेत, हे आंदोलनं करतायत. त्याचा उद्देश आणि उद्दिष्ट काय आहे हे तुमच्या सरळ सरळ लक्षात आलंच असेल. आणि हेच ते वास्तव. म्हणजे हे राहुल गांधी ना विद्यार्थ्यांशी लेणं देणं आहे, ना युवकांशी, युवतींशी, ना जेनजीशी, कोणाशी लेणं देणं नाही, ना या समाजाशी लेणं देणं आहे. तसेच हे अभिजित दिपके, कॉक्रोच पार्टीचे सर्वेसर्वा, कोणाशी लेणं देणं नाही. त्यांना आपला अजेंडा चालवायचा आहे, त्यांना एक राजकीय पक्ष निर्माण करायचा आहे. त्या आम आदमी पार्टीशी ते समर्पित आहेत. त्यांचा अजेंडा साफ आणि स्पष्ट आहे. तुम्हाला काय वाटते? हिंदूंच्या विरोधात बोलत आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हिंदूंना टार्गेट केलं जाते. तिथे आता मुसलमान येऊन बसले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांना जेवायला खायला कोण घालतात? तर मुसलमान. आता हे निले कबूतर सुद्धा आलेले आहेत तिथे. म्हणजे बाबासाहेबांच्या नावाने ते टाहो फोडणारे हे सुद्धा तिथला अजेंडा धारक आहेत. त्याच्या मागे उद्देश काय आहे? त्यांच्या मागे उद्देश एकच आहे, जी हिंदूंची एकी झाली आहे ना, त्याच्यामध्ये दुफळी निर्माण करणं. लक्षात आलं का? हिंदूंमध्ये जी एकी झाली आहे ती दुफळी निर्माण करणं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जी एकी होऊन त्या तृणमूल काँग्रेसचं सरकार उलथवून टाकणारी जी ताकद हिंदूंमध्ये निर्माण झाली, हिंदूंनी ती एकजूट दाखवली, एकत्र एक ताकद दाखवली, ती फोडण्यासाठी, ती डिस्ट्रॉय करण्यासाठी हा अजेंडा राबवला जातो. त्याच्या मागे उद्देश हाच आहे, हिंदूंचं साम्राज्य उलथवून टाकणं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? कारण पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी ते करून दाखवलं आहे. ते वास्तविक स्वरूप त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आता भारतभर सगळे हिंदू एकवट आहेत आणि हीच गोष्ट त्यांना नको आहे. म्हणून त्यांनी त्या जंतर मंतरवरती जे ते आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनामध्ये हिंदूंच्या विरोधात सुद्धा ते घोषणा देत आहेत, आपलं वक्तव्य करत आहेत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.